मी कोणालाही डावललेलं नाही. यंग ब्रिगेडला महत्त्व दिलं पाहिजे. आमदार गजानन लवटे यांचं स्पष्टीकरण. दर्यापुरात उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे प्रकरण. जुन्या शिवसैनिकांची नवीन आमदाराबद्दल नाराजी. परस्पर तालुकाध्यक्ष बदलविल्याने जुने शिवसैनिक आक्रमक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या दर्यापूर तालुक्यातील शिवसेना युवासेना सहकार क्षेत्र शिवसहकार आदी आघाड्यातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यावर उबाठाचे आमदार गजानन लवटे यांनी स्पष्टीकरण दिलं. मी कोणालाही डावललं नाही व डावलण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही, कारण मला पक्ष बांधायचा आहे. तर तालुकाध्यक्षपद परमनंट पद नसतं. नवीन माणसाला पण संधी मिळावी. यंग ब्रिगेडला महत्त्व दिलं पाहिजे. त्यासाठी तालुकाध्यक्ष बदलविला. महाविकास आघाडीने माझ्यासाठी मदत केली. मला सगळ्यांना विश्वासात घ्यावं लागतं, अशी प्रतिक्रिया आरोपानंतर आमदार गजानन लवटे यांनी दिली. दर्यापूरचे शिवसेना उबाठाचे आमदार गजानन लवटे हे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. आमदार लवटे यांनी स्वतः शिवसेना पक्षाची नूतन कार्यकारिणी घोषित केली. त्यावर जुन्या शिवसैनिकांनी आक्षेप घेतला आहे. मला डावललंच नाही आणि मी डावलण्याचा प्रयत्न पण करणार नाही, कारण मला पक्ष बांधायचा आहे आणि पक्ष बांधत असताना किंवा संघटना बांधत असताना कुणाला डावलल्या जात नाही. मी ज्या तालुका प्रमुखांनी पक्षप्रमुखांनी ज्यांना काढलं म्हणजे हे पद काही आपल्याला परमनंट पद नसते. वर्षभर 2 वर्ष 3 वर्ष हे पद असते. तुम्ही त्याच्यानंतर नवीन माणसाला बी संधी देणं असते, कारण वयोमानाचा विचार केला जाते. वयोमान जास्त झाल्यानंतर माणसाची बुद्धिमत्ता चालत नाही, म्हणून त्याला संघटनेत फक्त एखाद्या यंग ब्रिगेडला फक्त महत्त्व द्यावं लागते. त्यानुसार पक्षप्रमुखांनी आपले तालुका प्रमुख बदलवलेले आहेत. तर माझे तालुका प्रमुखांनी हे मान्य करून घ्यायला पाहिजे होतं की तालुका प्रमुख जो दिलेला आहे त्याच्यासोबत आपलं मिळून घ्यायला पाहिजे होतं. त्याला आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा आपल्या मनातले जे कामं करण्याची पद्धत आहे ते त्याला समजून सांगायला पाहिजे होती आणि एकमेकाला मिळून मिसळून संघटना वाढवायला पाहिजे होती. हे माझी तालुका प्रमुखाचं काम होतं. आणि माझी तालुका प्रमुख हे काम नव्हतं की आपण 30-35 लोक घेऊन एका जागी फोटो काढून पहिला तालुका प्रमुख मान्य नाही, जिल्हा प्रमुख मान्य नाही, आता म्हणतात की आम्हाला आमदारच मान्य नाही. आता 4 लाख लोकांनी जे मतदान केलं, 4 लाख लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो, त्या लोकांना मान्य आहे आणि एकट्या तालुका प्रमुखांनाच मान्य नाही आहे. हे चुकीचं आहे. त्यांनी एक आरोप केला पत्रकार परिषदेमध्ये. आमदार लवटेंनी असं म्हटलं की मी काँग्रेसच्या भरोश्यावर निवडून आलो. मी असं बोललोच नाही. मी काँग्रेसचं असं स्पष्ट नाव घेतलं नाही. आमच्या माननीय पक्षप्रमुखांनी जे महाविकास आघाडी केलेली आहे ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना इतर मित्रपक्ष यांचीही आमची महाविकास आघाडी होती आणि माझ्यासोबत काँग्रेसच्याही लोकांनी, राष्ट्रवादीच्याही लोकांनी खांद्याला खांदा लावून माझा विजय आणण्यात त्यांनीही मदत केली. शिवसेनेचा वाटाही फार मोठा होता, त्यांनीही मदत केली. हे सगळे मिळून आम्ही विजय खेचून आणला. मग मी एकदमच काँग्रेसच्या लोकांनाही डावलू शकत नाही आणि मी असं काही बोललो नाही, पण त्यांनाही मला विश्वासात घ्यावंच लागते. तोही मला तर असं म्हणायचं आहे, मी माझ्या मताप्रमाणे असं बोलतो, एक आमदार म्हणून असं बोलतो की शिवसैनिक हा आपल्या जवळचा असते, काँग्रेसचा माणूस हा आपल्या दूरचा आहे. त्याला अगर आपण जवळ केलं, शिवसेनेच्या पेक्षाही त्याला जवळ केलं तर ते बरं राहते, कारण त्याला असं वाटते की आपल्या आमदारानं आपल्यावर विश्वास दाखल केलेला आहे, आपण या आमदाराला मतदान केलं तर आपण काही चूक केलेली नाही आहे. शिवसेनेच्या माणसानं तर समजून घ्यायला पाहिजे, आपण तर शिवसैनिकच आहे, पण दुसरा व्यक्ती अगर आपल्याला मिळायला येते तर त्याला मिळवून घेणं हे आमदाराचं किंवा एक शिवसैनिक या नात्याने माझं काम आहे.